ज्यांनी अखंड भारतावर राज्य केले, ज्यांनी भारताला सोन्याची चिडिया आणि विश्वगुरु बनवले। हे व्हिडिओ एक महान सम्राटाची दास्ता आहे। त्यांनी त्यांच्या शौर्याने भारत देशाचा इतिहास घडवला, ज्यांनी 52 लाख किलोमीटर पर्यंत आपले साम्राज्य पसरवले। जी हा, मी बोलतोय चक्रवर्ती अशोक सम्राट यांच्याबद्दल। यांचा जन्म 304 इसवी सनापूर्वी झाला। त्यांच्या आईचे नाव शुभद्रंगी राणी, वडिलांचे नाव बिंदुसार असे होते। सम्राट अशोक हे जगातील सर्वात महान राजा होते, ज्या सम्राटाच्या नावासोबत संसारातील सर्व इतिहासकार महान शब्द लावत भारताच्या इतिहासात सर्वात महान सम्राट म्हणून त्यांना स्थान दिले आहे। सम्राट अशोकांना चक्रवर्ती सम्राट असे का म्हणतात? चक्रवर्ती सम्राट म्हणजे सम्राटांचा सम्राट। इतिहासामध्ये अनेक सम्राट होऊन गेले, पण त्यांच्यासारखं कोणीही झालं नाही। त्यांनी एकूण 40 वर्षे शासन केले। सम्राट अशोक यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये एकही युद्ध हारले नाहीत। आजचा तुर्किस्तान, इराण, केरला, बांगलादेश, भूतान, नेपाळ, ताजिकिस्तान, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये त्यांच्या साम्राज्याच्या सीमा होत्या। त्यांच्या राज्याचे केंद्रस्थान, ज्याला बिहार म्हणतात, तो मगध होता व आता पटना म्हणून ओळखली जाणारी पाटलीपुत्र ही त्यांची राजधानी होती। सम्राट अशोकाच्या काळात त्यांनी एकूण 23 विश्वविद्यालयाची स्थापना केली, ज्यामध्ये तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला आणि कंदाहारा इत्यादी विश्वविद्यालय प्रमुख होते। या विश्वविद्यालयामध्ये शिक्षण घेण्यासाठी परदेशातून अनेक विद्यार्थी भारतात येत असत। सम्राट अशोक यांच्या जीवनातले शेवटचे युद्ध म्हणजे कलिंग युद्ध। हे युद्ध 261 ते 262 इसवी सनापूर्वी झाले होते। हे युद्ध जगातील सर्वात विनाशकारी युद्ध होते। या युद्धामध्ये 2,50,000हून जास्त लोकांनी आपला जीव गमावला। सम्राट अशोकांना त्यांच्या वडिलांचे आणि आजोबांचे लक्ष कादमावर चालायचे होते। साम्राज्याचा विस्तार करून त्यांना एक महान राजा व्हायचं होतं। सम्राट अशोकाने कलिंगच्या शासकाला एक संदेश लिहिला की तुझे साम्राज्य माझ्या साम्राज्यात मिळव, असा प्रस्ताव कलिंगच्या राजाला दिला, म्हणजेच की खारवेलला दिला। पण कलिंगच्या शासकाने प्रस्तावाला विरोध केला की मी माझं साम्राज्य तुला देणार नाही। ह्याच कारणाने कलिंगचे शासक खारवेल आणि सम्राट अशोक यांच्यामध्ये खतरनाक युद्ध झाले। सम्राट अशोकाच्या सैन्यामध्ये 1 लाख सैनिक, ज्यामध्ये 1700 घोडे, हजारांमध्ये हत्ती व 60,000हून जास्त सैनिक होते। व दुसरीकडे कलिंगच्या सैन्यामध्ये 60,000 चालक सैनिक, 1000 घोडसवार आणि काही युद्धी हाती होते। महान सम्राट अशोकांनी असे युद्ध केले की पूर्ण कलिंग तर नष्टच झाला, पण पूर्ण नरसंहार निर्माण झाला। सम्राट अशोकांनी युद्धाच्या मैदानामध्ये घोडे, हत्ती आणि सैनिकाचे मृत्यू झालेले पाहिले। जिकडे बघाव तिकडे रक्तच रक्त, अनाथ लेकरं लढत होते, जखमी लोक तडपडत होते। त्यांच्या डोळ्यासमोर पूर्ण कलिंग नष्ट झाला होता। एवढं काही झाल्यानंतर त्यांना जाणवले की या दुःखाचे कारण मीच आहे। एवढं विना सगळा माझ्यामुळे झालेला आहे। अनाथ लेकरं माझ्यामुळे लढत आहेत, जखमी लोक माझ्यामुळे तडपडत आहेत। त्यांना खूप पछतावा होत होता। याच कारणाने त्यांनी युद्ध न करायचा निर्णय केला आणि बौद्ध धर्म स्वीकारला, युद्धाचा मार्ग सोडला, ज्ञान व अहिंसा याच्या मार्गावर चालायला सुरुवात केली। असे होते महान राजा ज्यांनी अखंड भारताची स्थापना केली। त्यांच्यासाठी कमेंट बॉक्समध्ये जय सम्राट नक्की लिहा।